नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टेक्स्टबुकच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत आहे तुमचे. बघा, तुम्ही कधी विचार केला का की टीईटी या एक्झामचा आपला जो रिझल्ट आहे हा साधारणतः 5% 11% का लागला, किंवा आपल्याला दिसून राहिलं की बाबा याचं जे टक्केवारी आहे, पासिंगची जी टक्केवारी आहे मागील वर्षी एवढी कमी का होते? विद्यार्थी मित्रांनो, टीईटी पास होणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही आहे. ओके, का बरं? तर तुम्हाला एक पेपर अनालाइज केल्यानंतर संपूर्ण कळेलच, आणि तुम्ही तयारीच करत आहात तर तुम्ही पेपर नक्कीच या ठिकाणी अनालाइज केला असेल. मला इथं काय सांगायचं आहे, मला इथं सांगायचं आहे की बाबा या सिलेबस मध्ये आपल्याला जेवढं महत्व इंग्रजीला आहे तेवढं आपल्याला मराठीला आहे, त्याच्यापेक्षा सर्वाधिक जास्त महत्व हे आपल्या सामाजिक शास्त्राला आहे. तुम्हाला हे मान्य आहे? 60 गुणांसाठी आपलं सामाजिक शास्त्र या विषयाचं योगदान आहे. त्याच्याही मध्ये आपल्याला 3 विषय सर्वात महत्वाचे फोकसेबल आहेत, ज्यामध्ये 1 नंबरवर येतो इतिहास, 2 नंबरवर येतो भूगोल, 3 नंबरवर येतो आपली पॉलिटी, आणि 4 नंबरवर आपल्या संस्था वगैरे आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या त्या आपल्याला पाहाव्या लागतात. ओके, तर एकंदरीत अभ्यासक्रमाचा जर भाग बघितला तर आज फक्त आपण इतिहासावर बोलूया. समजा 15 ते 20 क्वेश्चनचा या ठिकाणी मुद्दा आपण पकडला, आपल्याला एखाद्या वेळेला वाढू नाही दिले तरी इतक्या मोठ्या प्रमाणात याला व्हॅल्युएशन आहे, तर मग आपला हा घटक कसा असायला पाहिजे आणि कशा प्रकारचा स्ट्रॉंग अभ्यास असायला पाहिजे. सोबतच मी तुम्हाला मागील वर्ष म्हणजे काही आधीच्या वर्षाचे पेपर दाखवतो, ज्याच्यामध्ये इतिहास घटकावर काय महत्व दिलाय ते आपण पाहूया. पहिली गोष्ट विद्यार्थी मित्रांनो ध्यानात ठेवा की अभ्यास इतिहासाचा चालू करत असताना तुमच्याकडे रेप्युटेड बुक्स त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. साधा अभ्यास चालणार नाही. बघा, एकंदरीत जर बघायचं झालं तर आपल्याला अभ्यास करताना काय काय लक्षात ठेवायच्या गोष्टी आहेत. एक तर आपल्याला कालक्रमानुसार अभ्यास सुरू करायचा आहे, म्हणजे पहिले आपण प्राचीन इतिहास अभ्यासणार, त्याच्यानंतर आपण मध्ययुगीन इतिहास अभ्यासणार, त्याच्यानंतर आपण आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासणार. असे 3 इतिहास आपल्याला एकंदरीत या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. ओके, दुसरं, प्रत्येक घटकामागील कारण काय आहे आणि त्याचे परिणाम काय आहेत. उदाहरणार्थ 1857चा उठाव एक हॉट टॉपिक आहे आपल्यासाठी, यावर 100% प्रश्न आहे म्हणजे आहे. मग त्याची कारणे कोणती, झाला कसा उठाव, त्याचे नेतृत्व कोणते होते, बिमोड कोणी केला बाबा, आणि अंतिमरित्या त्याचे काय झाले बाबा, परिणाम काय झाले. महत्वाच्या तारखा, उदाहरणार्थ प्लासीची लढाई कधी झाली, बक्सारची लढाई कधी झाली, ओके, पानिपतची लढाई कधी झाली, अशा लोकांच्या या ठिकाणी अभ्यास करावा लागेल. दररोज आपल्याला 15 ते 20, मी तर म्हणतो दररोज 30 जे प्रश्न असतील त्या प्रश्नांचा आपल्याला या ठिकाणी काय करावा लागेल, सराव करावा लागेल. ही जी पीडीएफ आहे ही मी आपल्या टीईटीच्या टेलिग्राम चॅनलवर टाकतो. आपली जी टीईटी टेक्स्टबुक टीईटीची जी फॅक्टरी आहे त्या टीईटी फॅक्टरीवर मी ही आपली नोट्स या ठिकाणी टाकणार. नकाशा अभ्यास या ठिकाणी मॅप स्टडी आपल्याला दिसून येतो, आणि एक विषयाची अनेक वेळा पुनरावृत्ती, म्हणजे वारंवार तुम्हाला तो विषय वाचावा लागेल. आता सुरुवात कुठून करू सर? आम्ही सुरुवात तुम्ही प्राचीन इतिहासापासून करा. ओके, प्राचीन इतिहासापासून तुम्हाला टीईटीचे मार्केट्समध्ये भरपूर सारे बुक्स आहेत, त्या बुक्स मधून वापरू शकता, किंवा सेपरेट इतिहास जर तुम्ही वाचत असाल तर यापेक्षा उत्तम गोष्ट कोणती नाही. रंजन कोळंबे सरांचं जर छोटंसं बुक जरी घेतलं, त्यामधून जरी वाचत बसलं तर आधुनिक भारताचा होणार. एखाद्या पुस्तकामधून आपण प्राचीन इतिहासाचा करू शकतो. एकंदरीत आपल्याला हे सारं दिसून येते. तिन्ही एकाच यात कव्हर होतील असं एक पुस्तक या ठिकाणी निवडायचं आहे. मग प्राचीन इतिहासामध्ये घटक कोणते सर्वात महत्वाचे तर मी तुम्हाला सांगून देतो. प्राचीन इतिहासामध्ये पोरांनो सिंधू संस्कृती हा घटक सर्वात महत्वाचा आहे, ज्याच्यावर 101% प्रश्न राहतो. कळलं? हा, थोडस झूम करतो. बघा की बाबा सिंधू संस्कृतीवर प्रश्न राहणार, ज्याच्यामध्ये तुम्हाला काही संस्कृत्या समजून घ्याव्या लागतील, ज्यामध्ये हडप्पा संस्कृती, मोहनजोदडो संस्कृती या ठिकाणी मोहनजोदडो आणि लोथल, ओके, त्याची नगर रचना कशी होती, व्यापाराची व्यवस्था कशी होती, शिक्के काय होते, धातू काम कोणते होते, वेअर हाऊसेस कसे होते, घरांची रचना कशी होती, विटांचा वापर होता की नाही, या साऱ्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करावा लागतो. तेव्हाच आपले प्रश्न मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काय होतील, बरोबर येतील. तुम्ही जर या इतिहासाचा अभ्यास केला तर परिसर अभ्यास हा बहुतांश आपला त्याच्यामध्ये कव्हर होत असतो. म्हणून या ठिकाणी अभ्यास करताना एक इंटेन्शन या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे. ओके, चला वैदिक संस्कृती आपण थोडीशी या ठिकाणी समजून घेऊया. वैदिक संस्कृती खाली आली तर त्याच नंतरचा टॉपिक आपला प्राचीन इतिहासामध्ये, ज्यामध्ये ऋग्वेदीय आणि उत्तर वैदिकीय काळ दिसतो, ज्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण वेदांचा अभ्यास करावा लागतो.
वेदांचा अभ्यास, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद, ओके, जे आहेत आपले चारही वेद त्यांचा, पुराणांचा अभ्यास या ठिकाणी करावा लागतो. समाज व्यवस्था त्यावेळेला कशी होती, वेद आणि उपनिषदे कशा प्रकारची आहेत, कोणत्या वेदातून कोणते घटक आपल्याला देण्यात आलेले आहेत, हे अभ्यास आपल्याला. उदाहरणार्थ तुम्हाला विचारलं सर्वात प्राचीन वेद कोणते, किती ऋचा आहेत एखाद्या वेदामध्ये, किती त्या प्रकारचे या ठिकाणी मंडळे आहेत, तर मंडळीपासून तर आपल्याला उपनिषदापर्यंत संपूर्ण ध्यान द्यावं लागते. बरं, महाजन पदे बघा, 16 महाजन पदे आपल्याला इतिहासामध्ये दिलेले आहेत, प्राचीन इतिहासामध्ये, ज्याच्यामध्ये मगध झालं, ओके, त्याच्यानंतर जर गेलो तर आपण अंग नावाचा प्रांत झाला, असे 16 प्रांत आहेत. त्या 16 प्रांतांचा अभ्यास खास करून त्यांच्या राजधान्या आपण पाठ करायच्या, यावर मोठा प्रकार आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर मौर्य साम्राज्यामध्ये यायचं, बिंबिसाराचा अभ्यास, अजातशत्रूचा अभ्यास आपण या ठिकाणी करत असतो. आणि इथूनच मग घनानंदाचा पराभव करून कशा प्रकारे मौर्य साम्राज्य या ठिकाणी निर्माण होते त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. मग या ठिकाणी चंद्रगुप्त मौर्य काय दिसते आपल्याला, खाली जर आलो आपण तर चंद्रगुप्त मौर्यांचा अभ्यास आणि मौर्य साम्राज्याची शेवट, ओके. तर मौर्य हा सुद्धा अत्यंत महत्वाचा वंश आणि वेगवेगळे वंश तुम्हाला या ठिकाणी अभ्यासावे लागतात. कळलं का पोरांनो? नंतर आपण जर या ठिकाणी बघितलं बिंबिसार, अजातशत्रू वगैरे वगैरे झाल्यानंतर तर आपल्याला दोन गोष्टी या ठिकाणी कळतात की बाबा रे, त्यानंतर धर्माचा अभ्यास करावा लागतो. बौद्ध धर्मावर आणि जैन धर्मावर तर प्रश्न राहतो. बघा, बौद्ध धर्मामध्ये गौतम बुद्ध तुम्हाला अभ्यासावे लागणार, त्यांचा जन्म ध्यानात ठेवावा लागणार, त्यांचं महापरिनिर्वाण ध्यानात ठेवावं लागणार, कशा प्रकारे त्यांना बौद्धिक प्राप्ती झाली त्याच्या संबंधित अभ्यास करावा लागणार. आणि महावीरांचा सेम आपल्याला 4 आर्य सत्य, आपला अष्टांग मार्ग, ओके, पंचशिले याचा अभ्यास धार्मिक मार्गामध्ये करावा लागणार. इवन या ठिकाणी दिसून येते. ओके, चला, शीख धर्मापासून बाकीचेही धर्म आपल्याला अभ्यासावे लागणार आहेत. बरं, मौर्य साम्राज्याचा विस्तार कसा झाला, तो आपल्याला चंद्रगुप्त मौर्यांचं राज्य कसं आलं, अशोकांनी कोणते युद्ध लढले, कलिंगचं युद्ध कसं होतं, या संबंधित तुम्ही भर द्याल, कारण मी कालक्रमानुसार या ठिकाणी तुम्हाला सांगत आहो स्टडी कसा करायचा आहे. बरं, त्याच्यानंतर बघा गुप्त साम्राज्य आलं. गुप्त साम्राज्याला ऍक्च्युअल मध्ये सुवर्ण युग म्हणतात. ओके, मग वेगवेगळ्या प्रकारच्या विज्ञान, कला आणि कोणते कोणते महत्वाचे लोक त्या साधारणतः घराण्यामध्ये होते, असे वेगवेगळे वंशज आपल्याला साधारणतः या कोणत्या साधारणतः प्राचीन इतिहासात दिसतात. आणि प्राचीन इतिहासामध्ये सर्वप्रथम मी तुम्हाला सांगत आहे की बाबा रे, राजे त्यांचे संस्थापक, ओके, मी सांगत आहे एखादा राजा आहे, तुम्हाला विचारलं यादव घराण्याचा संस्थापक कोण होता, तर अशा प्रकारचे संस्थापक, त्याचा शेवट कसा झाला आणि त्यांनी बांधलेले काही वास्तुशिल्प वगैरे आहेत काय, यावर भर द्यायचा. ओके, त्याला अंडरलाईन करायचं, त्याला नोट्सच्या वेगळं काढायचं, म्हणजे आपला पेपर काय होतो, जरा व्यवस्थित होतो. आता बघा, साधारणतः मध्ययुगीन इतिहासाचा कसा पार्ट आहे, थोडस पेपरकडे जाऊया. बघा, पहिले पेपरमध्ये आपल्याला साधारणतः कशा प्रकारचे प्रश्न येतात याच्यामध्ये आपण थोडस जर गेलो तर आपल्याला कळेल की बाबा हा टीईटीचा पेपर आहे. बघा, 2013चा टीईटीचा पेपर आहे आणि एकंदरीत संपूर्ण टीईटीचा पेपर आपण अवेलेबल करणार आहोत. पोरांनो, काळजी करू नका, आपल्या 1 रुपयाच्या बॅच मध्ये हे पेपर तुम्हाला अवेलेबल होणार आहेत. 1 रुपयाच्या बॅच बद्दल सुद्धा मी माहिती सांगतो, त्याची काळजी करू नका. ओके, आता हा पेपर आहे आपला साधारणतः 150 प्रश्नांचा पेपर आपल्याला या ठिकाणी दिसेल. ओके, हा, मग आता मी एकदम शेवटावर जात आहोत, कारण आपला अभ्यास जो आहे तो एकदम शेवटावर आहे. ओके, चल, तर आता हे प्रश्न या ठिकाणी लागलेले आहेत. एखाद्या चेंडू गॉल्गी काय सायन्सचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसून राहिले. पेपर आपण हा गलतीने पेपर सायन्स वाला पाठवला काय, हा सायन्स वाला पेपर असेल, नाही, चला, सामाजिक शास्त्र हा विषय आपला दिसून राहिला. 91 ते 150 एवढं आपल्याला, ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसते बाबा की 2 सेक्शन असतात. एक असतो मॅथ अँड सायन्स वाल्यांसाठी तो वेगळा पोर्शन केलेला असतो, आणि एक असतात सामाजिक शास्त्र, जे आर्ट आणि कॉमर्स वाले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा पोर्शन मोस्टली असतो. ओके, मग आता 91 ते 150 मध्ये किंवा शब्द आहे, एक तर हे वरचं सायन्स तुम्हाला सोडवायचं आहे,
एक तर हे म्हणजे तुम्ही जर सायन्स वाले असाल तर त्यांच्यासाठी हे आहे, ते पण सोपंच असते. आणि पोरांना सामाजिक शास्त्र हा विषय फार महत्वाचा आहे. मग सुरुवातच इतिहासापासून झाली बघा. पूर्वी ब्रिटिश सरकारने उत्पादनाचे साधन काय होते बाबा? सर्वांना माहिती आहे, व्यापार, नगदी पिके, शेतसारा की कापड. तर उद्योगांमध्ये सर्वात जास्त त्यांनी शेतसारा वसूल केलेला आहे, कर वसूल केलेला आहे. म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासात पहिला प्रश्न आला आपला. 1857च्या उठावावर प्रश्न आलेला आहे. मध्य प्रदेशातील येथील अश्मयुगातील चित्रे, गृहचित्रे प्रसिद्ध कोणती आहेत? आता बघा, भीमबेटका आपल्याला प्रसिद्ध आहे. मला वाटतं आजच्या सेशन मध्येच मी हा प्रश्न घेतलेला आहे. तर पोरांनो, मी काय म्हणत आहे तुम्हाला, की हे जे प्रश्न आहेत हे मध्ययुगीन अश्मयुगातील झाले म्हणजे प्राचीन इतिहासातील झाले की नाही? हा, स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा, केवळ इतर सांगतो म्हणून त्या प्रकारचे विसंबन राहू नका, असे कोण म्हटलं बाबा? किंवा वसईचा तह कसा झाला, हा मध्ययुगीन इतिहासाचा प्रश्न झाला. खालीलपैकी कोणते प्रार्थना समाजाचे संस्थापक नव्हते बाबा? असा हा आधुनिक भारताचा प्रश्न झाला, ज्याच्यामध्ये आपल्याला आत्माराम तळखरकर दिसतात, गोगा आगरकर, भंडारकर, रांडे यापैकी कोण नव्हते असा प्रश्न विचारला. छत्रपती शिवाजी महाराज फेवरेट टॉपिक आहे टीईटीचा, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी एक प्रश्न त्या प्रकारचा येणार. ओके, त्याच्यानंतर बघा, मी पटापट सांगत आहे म्हणजे आपला जास्त वेळ जाणार नाही, कारण लेक्चर आपण 10 मिनिटात संपूया. 1757 प्लासीच्या लढाईमध्ये प्रामुख्याने कोणत्या कोणत्या घटना घडल्या? मध्ययुगीन इतिहासामध्ये आधुनिक भारताची सुरुवात दिसते. भारतीय प्रबोधन म्हणजे पूर्ण आधुनिक भारत. ओके, 16व्या शतकाच्या उत्तरात जनतेच्या हक्काची पायमल्ली होऊ लागली, कारण मध्ययुगीन इतिहास लागला पोरांनो, बरोबर आहे. अमेरिकेतील वसाहती, तणाव का बरं वाढला? हे जे आहेत हे सारे प्रश्न मी तुम्हाला काय सांगत आहे, हे सारे प्रश्न तिन्ही इतिहासावर डिपेंड आपल्याला दिसून येतात. खालीलपैकी कोणती संघटना क्रांतिकारक संघटना नव्हती? अभिनव भारत आहे, अनुशीलन समिती आहे, आर्य समाज आहे, युगांतर आहे. आर्य समाज आपल्याला धार्मिक दिसते, बरोबर आहे. पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होते बाबा? रुझवेल्ट होते. ओके, वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही कोण होते? विनोबा भावे होते. पोरांनो, इथपर्यंत म्हणजे साधारणतः 109 पर्यंत आपल्याला या ठिकाणी प्रश्न कशाचे दिसून आले? इतिहासाचे. म्हणजे 19 प्रश्न या पेपरमध्ये इतिहासाचे विचारले. आता 19 प्रश्नाला इतकं प्रचंड महत्व आहे, विचारू नका. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे, इतिहास हा घटक तुम्हाला चांगल्यापणे प्रामाणिकपणे अभ्यासायचाच आहे. यासाठी पोरांनो आपण काय केलेलं आहे, संपूर्ण एक बॅच काढलेली आहे. आता तुमचा 28 जूनला पेपर आहे, टार्गेट 28 जून आहे. तर आपल्याला काय दिसते, आपली 1 रुपयावाली बॅच आपल्याला या ठिकाणी दिसते पोरांनो. ओके, ही जी 1 रुपयावाली बॅच आहे ही तुम्ही जॉईन करून घ्या आताच्या आताच. मी तुम्हाला सांगतो बाबा, याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी टाकायला लावतो. म्हणजे या बॅचच्या माध्यमातून बघा, ही जी बॅच आहे आपली, जिला आपण टीईटी महा टीईटी बॅच म्हटलेला आहे, ही बॅच 1 रुपयात जॉईन करा. याच्यामध्ये मी इतिहासाचे दररोज साधारणतः क्वेश्चनच्या माध्यमातून फास्ट ट्रॅक मध्ये एक्सप्लेनेशन देणार आहोत. आणि म्हणजे काय होते की मोठ्या प्रमाणात आपली एक रिव्हिजन होते. 28 जून जशी जशी जवळ येणार तसा तसा तुमचं धडकन या ठिकाणी वाढणार आणि तुमचा जीव धडधड करायला लागला, त्यावेळेला मात्र साधारणतः आपला वेळ निघून गेला असेल. म्हणून आताच ही बॅच जॉईन करा. याला काही लपलेला चार्ज वगैरे नाही बरं, 1 रुपये केल्यावर काही ऑटो पे असं काहीच नाही आहे. शुद्ध 1 रुपयामध्ये बॅच आहे, कारण आपल्याकडे दिवस कमी आहे आणि फास्ट ट्रॅक आहे. ओके, अशा प्रकारे ही बॅच तुम्हाला काय करायची आहे, जॉईन करायची आहे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक तुम्हाला भेटून जाईल. आता आलो पोरांनो आपण मध्ययुगीन इतिहासावर. मध्ययुगीन इतिहासाचा अभ्यास सर काय काय ध्यानात ठेवू मी सांगतो ना. पहिलं तर या ठिकाणी बघा, मध्ययुगीन इतिहासामध्ये सुरुवात काय होते, दिल्ली सल्तनतची. दिल्ली सल्तनत मध्ये पोरांनो तुम्हाला 2 गोष्टी या ठिकाणी ध्यानात ठेवायच्या आहेत. हा जो गुलाम वंश आहे हा फार चांगला अभ्यासायचा आहे, गुलाम वंश. त्याच्यानंतर जर मला दिसलं बाबा खिलजी वंश सुद्धा अत्यंत चांगला, तुगलक वंश अत्यंत चांगला. ओके, आणि यांचा अभ्यास करायचा. याच्यामध्ये गजनी पण आला पाहिजे. ओके, गजनी पण ज्या आला होता सुरुवातीला तो पण असला पाहिजे. तर या सर्वांचा अभ्यास साधारणतः दिसते, रजिया सुलतान पासून वगैरे 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 यांचा अभ्यास आपल्याला येतो. बरं, ते झाल्यावर काय, मोगल साम्राज्य. ते झाल्यावर काय रे बाबा, मोगल साम्राज्य आपल्याला दिसते. बाबर दिसतो, अकबर दिसतो, औरंगजेब दिसतो आणि दीन-ए-इलाही दिसतो. ओके, म्हणजे साधारणतः सारे आपल्याला मोहम्मद जफर पर्यंत, बहादूर शाह जफर पर्यंत हे मुघल दिसतात. पहिला मुघल जरी बाबर होता तरी शेवटचा मुघल हा बहादूर शाह जफर होता आणि त्याच्यापासून आपल्याला येतो. मग भारतामध्ये आगमन इंग्रजांचं होते आणि अनेक वंशज या काळात जन्माला येतात. या सारांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. हा मध्ययुगीन इतिहास आहे. सोबत पोरांनो समहार त्या प्रकारचे राज्य, सोबत आपल्याला विजयनगरचं साम्राज्य, त्याचं प्रशासन, कलावास्तू पाहावं लागते. काही भक्ती चळवळी येतात. भक्ती चळवळी नाही अभ्यासला तरी चालतात, सिलेबसला नाही आहेत. भक्ती चळवळीमध्ये संत तुकाराम, नामदेवजी, कबीरजी ह्या सध्या काढलेल्याच आहेत, एवढ्या नाही आहेत, लक्षात घ्या. त्याच्यानंतर
येते मराठा साम्राज्य. छत्रपती शिवाजी महाराजांचं मराठा साम्राज्य हा टीईटीचा फेवरेट टॉपिक आहे. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज वाचून घ्यायचे. 4थ्या वर्गाचं पुस्तक वाचलं तरी चालेल. अष्टप्रधान मंडळ, गनिमी कावा, पेशवे कशा प्रकारचे होते, पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ, शेवटचा पेशवा नानासाहेब पेशवा, तिथून आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर हे संपूर्ण आपल्याला इतिहासामध्ये या विषयांवर भर द्यायचा आहे. कळलं का? तुम्हाला आणखी कशावर व्हिडिओ पाहिजे तुम्ही कमेंट्स करा. मला कमेंट्स आली, मी वाचली, मी त्या टॉपिकवर तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न पूर्ण करतो. ओके, चला. फ्री ऑफ मध्येच तुम्हाला बाकीच्या साऱ्या मध्ययुगीन इतिहासाच्या टिप्स आपल्याला या ठिकाणी दिसतात. पोरांनो, सर्वाधिक प्रश्न कशावर राहतात? आधुनिक भारतावर. मी तुम्हाला आताही समोर आलो. जर समजा 19 प्रश्न आले तर 19 प्रश्नापैकी मी सांगत आहे की बाबा 4 प्रश्न प्राचीनवर गेले आणि 5 प्रश्न मध्ययुगीनवर गेले, तर 10 प्रश्न आधुनिकवर येतील. आणि 10 प्रश्न जर आधुनिकवर आले, तुम्ही विचार करा आधुनिक किती स्ट्रॉंग पाहिजे. तर भारताचे प्रमुख घटक कोणते आहेत यामध्ये दिसते बाबा. साधारणतः आधुनिक भारताचा काय रे? इतिहास. मग याच्यामध्ये युरोपियनांचे काय? आगमन. युरोपीय लोकांचे आगमन कसे झाले हे आपल्याला या ठिकाणी पाहावे लागते. ओके, सोबतच पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज कसे भारतामध्ये आगमनस्थ झाले हे सुद्धा आपल्याला पाहावं लागते. कळलं का? हे आपल्याला एकंदरीत दिसते. सोबत ब्रिटिश सत्ता बघा. आता ब्रिटिश सत्ता, इंग्रजांची सुरुवात कुठं, कोण्या लढाईपासून झाली? प्लासी. प्लासीची लढाई 1757 ला दिसते आपल्याला आणि बक्सारची लढाई 1764 ला दिसते आपल्याला. बरोबर आहे. दुहेरी शासन पद्धत रॉबर्ट क्लाईव्हनं सुरू केली. तिथून हा बंगालचा पहिला गव्हर्नर ठरला रॉबर्ट क्लाईव्ह. इथून सुरू झाली पोरांनो खरी या ठिकाणी इतिहासाची इंग्रजाची सत्ता. आणि तिथूनच आपल्याला जास्त प्रश्न या ठिकाणी दिसून येतात. म्हणून आपण इतिहास अभ्यासताना मुळात तो ब्रिटिशांपासून खाली अभ्यासावा लागतो. सोबत खास करून एक फेवरेट टॉपिक आहे टीईटीचा, तो म्हणजे 1857चा उठाव. हर पेपरला, आताच्याही पेपरला आपण पाहिलं. त्याची कारणे घ्यायची, त्याचे नेते आणि त्याचे परिणाम. कोणी उठाव मोडला त्याचा बिमोड सुद्धा, मोड सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाठ करायचा. हे 4 गोष्टी जर 1857च्या उठावामध्ये केल्या, सुरुवात कशी झाली, त्याचा झेंडा कोणता होता, वाक्य कोणते होते, नेतृत्व कोणी केले, हे आपण जर ध्यानात ठेवलं तर 1857चा उठाव चांगला 1 ते 2 प्रश्न देणारा टॉपिक आपल्याला ठरतो. त्याच्यानंतर पुन्हा फेवरेट टॉपिक आहे तो म्हणजे काँग्रेस. पोरांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. बघा, एक तर तुम्हाला काँग्रेसच्या आधी ज्या संघटना झालेल्या आहेत भारतात स्थापित, त्या संघटना पाठ कराव्या लागतील. म्हणजे उदाहरणार्थ लँड होल्डर सोसायटी आहे, किंवा त्या प्रकारे बॉम्बे असोसिएशन आहे, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आहे, मद्रास महाजन सभा आहे. ओके, किंवा पुराणो या ठिकाणी जर बघितलं तर आपण पुणे सार्वजनिक सभा आहे, ईस्ट इंडिया असोसिएशन आहे. अशा अनेक संघटना भारतामध्ये सुरू झाल्या होत्या आणि त्याचं रूपांतर मग शेवटी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये झालं. 28 आपल्याला दिसते 28 डिसेंबर 1885 ला काँग्रेसची स्थापना झाली. स्थापना मवाळ आणि उग्र गट, जहालवादी आणि मवाळवादी या 2 गटामध्ये संघर्ष कसा होता, काँग्रेस कसा होता, काँग्रेसची अधिवेशनं कशी भरली, त्या अधिवेशनाची वैशिष्ट्य काय होती, हे तुम्हाला पाठांतरित करावं लागते. आहे तर आहे, करावं लागेल ते करावं लागेल. एवढा रिझल्ट का बरं कमी आहे तो तोडायचा या वेळेला, आणि तो तोडासाठी पोरांनो तुम्हाला बॅच जॉईन करावी लागेल. ओके, हा स्वातंत्र्य चळवळ बघा. एक आपल्याला स्वातंत्र्य चळवळ काय आहे? स्वातंत्र्य चळवळ, असहकार आंदोलन, सविनय कायदे भंग आणि भारत छोडो आंदोलन, ते 3 आहे. याला म्हणतात. इथून आपल्याला इथून येते स्वदेशी पण टाकायला येते. ओके, स्वदेशी चळवळ सोबत होम रूल चळवळ, होम रूल चळवळ, आणि मग असहकार, सविनय कायदेभंग आणि छोडो भारत. असहकार 1920 ची चळवळ आहे, सविनय कायदेभंग 1930 ची चळवळ आहे आणि छोडो भारत 1942 ची चळवळ आहे. अशा प्रकारच्या ह्या तिन्ही याला इंडियन मोमेंटम हिस्ट्री म्हणतात. तर ही इंडियन मोमेंटम हिस्ट्री आपल्याला या ठिकाणी ध्यानात ठेवायची आहे. चळवळीचा इतिहास सोबत पोरांनो हा इतिहास झाला की भारताला स्वातंत्र्य भेटते आणि मग राहतात महत्वाचे साधारणतः कोण रे बाबा, ते म्हणजे समाज सुधारक. मी तुम्हाला 5 समाज सुधारक तर या ठिकाणी पाठच करायला लावत आहे. फुले, शाहू, आंबेडकर, वीरा शिंदे, महर्षी कर्वे, हे 5 तुम्हाला रिपीट करतो. फुले, शाहू, आंबेडकर, वीरा शिंदे, महर्षी कर्वे, 5 तुम्हाला तर पाठच करावे लागतात. ओके, आणि त्याच्यानंतर पोरांनो सावित्रीबाई फुले आहेत किंवा पंडिता रमाबाई आहेत, अशा व्यक्ती बाबा आत्माराम पांडुरंग तर्खडकर आहेत, जे दे जवळकर आहेत, ओके, नारायण मेघाजी लोखंडे आहेत, कृष्णराव भालेकर आहेत,
अशा अनेक लोकांचा अभ्यास सुद्धा याच्यामध्ये करावा लागेल. सोबतच तुम्हाला यांच्या संघटना, बघा बरं, यांच्या संघटना हा बिलकुल पाठ, यांची पुस्तके बिलकुल पाठ, यांचे वृत्तपत्र पोरांनो 100% पाठ. तर तुम्ही आपल्याला हा जो 60 मार्काचा माझा सामाजिक शास्त्राचा विषय आहे, ज्याच्यामध्ये मी 20 मार्क्सचं व्हॅल्युएशन पकडलं, तर 15 मार्क्स मला पाहिजे. कळलं का रे? आणि माझं टार्गेट आहे 45. किती टार्गेट आहे माझं? 45. 60 पैकी जर मी या ठिकाणी 40-45 मिळवले तर आरामात मी पहिल्या प्रयत्नामध्ये टीईटी क्रॅक करू शकतो. कळलं? तर या अनुषंगाने आपल्याला ह्या साऱ्या गोष्टी दिसून येतात. तर पोरांनो ध्यानात ठेवायचं बाबा, त्याशिवाय जमत नाही. स्वातंत्र्यानंतरच्या घडामोडी बघा, स्वातंत्र्यानंतरच्या घडामोडी काय आहेत? तर स्वातंत्र्यानंतरच्या घडामोडी सहसा विचारल्या जात नाहीत. संविधान निर्मिती आणि संस्थानिकांचे विलिनीकरण, दोन. हैदराबाद सत्याग्रह, हैदराबाद चळवळ, गोवा मुक्ती संग्राम, ह्या 2-3 चळवळी विचारल्या जातात. त्याच्यानंतर नरेंद्र मोदींपर्यंत इतिहासात तुम्हाला यायची गरज नाही. इंदिरा गांधींचा इतिहास वगैरे तुम्हाला अभ्यासाची गरज नाही. तर अशा प्रकारे हा इतिहासाचा घटक आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, क्रमनिक अभ्यास करा, चांगल्या प्रकारचा अभ्यास करा आणि चांगल्या प्रकारचा अभ्यास करून स्वतःच्या नोट्स बनवा. स्वतःच्या नोट्स बनवून पोरांनो रोज सराव करा. मी सरळ सांगितले बाबा, समजा आपण जर याचा सराव बनवला, सोमवार प्राचीन इतिहास केला, मंगळवार मध्ययुगीन इतिहास केला, बुधवार आपण आधुनिक भारताचा इतिहास केला, गुरुवारला आपण त्याचे प्रश्न सोडवले, ओके, तेव्हा शुक्रवारला त्याची पुनरावृत्ती केली, पुन्हा शनिवारला त्याची टेस्ट सोडवली, असं काही ना काही बाय प्लॅन जर आपण करत गेलो तर मला असं वाटते उत्तम प्रकारे आपण यावर जाऊ शकतो. ओके, तर पोरांनो मला माहित आहे तुम्हाला बऱ्याच गोष्टी या ठिकाणी समजल्या असतील. तर तुम्ही काय करा, पहिले तर या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या युट्यूबची लिंक दिलेली आहे, ती युट्यूबची लिंक क्लिक करून जॉईन करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे माझे येणाऱ्या लेक्चरचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि टीईटी मध्ये थोडीफार मदत होईल. दुसरी गोष्ट, आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे ते तुम्ही जॉईन करून घ्या. त्यामुळे काय होणार की जे महत्वाचे त्या प्रकारचे आपले जाहिरात येतील किंवा जे काही साधारणतः GR वगैरे येतील ते आपण त्यावर टाकू शकतो. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे पोरांनो, 1 रुपयाची बॅच या ठिकाणी जॉईन करून घ्या, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी आतापासूनच आमच्या सोबत जोडता येईल. कळलं? या बॅचचा सुद्धा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे 28 जून पर्यंत. तर हा झाला इतिहासाचा घटक. पुढचा घटक मी नक्कीच भूगोल घेऊन येणार, त्याच्यानंतर पॉलिटी, तीनही याचा आपण अभ्यास कसा करायचा, मॉड्यूल काय असायला पाहिजे, नक्की चर्चा करूया. आजच्यासाठी थांबतो, इथंच रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.